श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगायला सुरुवात केली की अर्जुना, या ठिकाणी युद्ध चाललेलं आहे, तर तू युद्ध न करता माघारी फिरत आहेस तर तुझं योग्य नाही. तू युद्ध कर. जसं ज्याची इंद्रिय आत्मवश असतात, म्हणजे आपण जे म्हटलेलं ऐकतात, हालचाल करतात, तर त्यालाच स्थिर बुद्धी असे समजावे, असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. अर्जुना, आता तुला आणखी एक कौतुकाची गोष्ट सांगतो. ते चांगल्या प्रकारे ऐक, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. अर्जुना, कर्ण आदी इंद्रिय शब्द विषयापासून आवरून धरतात, परंतु रसनेंद्रियाचे नियंत्रण करू शकत नाहीत. त्यांना हे विषय हजारो रीतीने व्यापून टाकतात. जसं ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाची पालवी खुडावी आणि मुळाला पाणी घालावे, असं जर केलं तर वृक्षाचा नाश होतो का? वृक्षाचा नाश होणार नाही, तर अजून पालवी हिरवीगार फुटते. म्हणून तो वृक्ष पाण्याच्या झोम्यामुळे आडवा तिडवा अधिक पुष्ट होतो आणि इकडं तिकडं त्याचे पानं उठतात. म्हणलं तशाच प्रकारे रसनेंद्रिय मनामध्ये विषय वासना दृढ होतात. म्हणून मनामध्ये विषय वासना दृढ होतात. बाकीच्या इंद्रियाचे विषय त्यागले जातात, परंतु रसने इंद्रियाने सक्तीने निग्रह केला जात नाही, कारण त्याच्यापासून देहाचे अस्तित्व उरणार नाही. परंतु अशा अशक्य असलेल्या रसाचे निग्रहाने नियमन करून परब्रह्माचा अनुभव प्राप्त करतो. जेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो, तेव्हा देहाचे सर्व विकार नष्ट होतात आणि इंद्रिये विषयाला सोडून देतात. एरवी अर्जुना, ही इंद्रिये कोणत्याच साधनांच्या प्रयत्नाने ताब्यात येत नाहीत. जे साधक इंद्रियांना स्वाधीन ठेवण्याची धडपड करतात, विषयापासून दूर ठेवण्याची खटापट करतात, जे अभ्यास करून पहारा ठेवतात, नियमाचे कुंपण घालतात आणि मनाला सर्व काळ मुठीत धरून ठेवतात, त्या साधकालाही ही इंद्रिय व्याकुळ करतात. या इंद्रियाचे सामर्थ्य असे आहे की ज्याप्रमाणे हरळ मंत्रिकाला भोरळ घालते, त्याप्रमाणे हे विषय वृत्तिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग इंद्रियाच्या द्वारे मनाला ग्रासून टाकतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले की अर्जुना, इंद्रिये प्रत्येकाला स्वाधीन करण्यासाठी काही जण धडपड करतात, विषयापासून दूर ठेवा म्हणून खटपट करतात, परंतु ही इंद्रिये ताब्यात राहत नाहीत. म्हणून हे जसं एखाद्या हडाळ मंत्रिकाला भुरळ घालावं तसं इंद्रिय भुरळ घालतात. त्याप्रमाणे हे विषय वृत्तिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग इंद्रियाच्या द्वारे मनाला ग्रासून टाकतात. इंद्रिय आणि विषय यांच्या पेशात सापडलेले मन, इंद्रिये आणि विषय याच्यामध्ये सापडलेलं मन आहे. म्हणून ते अभ्यासाशिवाय असमर्थ होऊन जाते. असे इंद्रियाचे सामर्थ्य आहे. मन जर म्हणलं इंद्रिय ताब्यात राहील तरच उपयोग आहे, नाही तर उपयोग नाही म्हणलं. म्हणून सर्व विषयाची प्रीती सोडून इंद्रियाचे जो दमन करतो, तोच पुरुष योगी स्थितीला पात्र आहे की ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने अडकले जात नाही. जो आत्मबोधाने अखंड परिपूर्ण आहे, माझ्या हृदयात कधीही विसर पडू देत नाही. जरी बाह्याचरणी विषयाचा संबंध नाही, परंतु मनामध्ये विषयाचा काही वास असेल तर संपूर्ण संसार त्याच्या पाठीमागे लागला अशी समज. ज्याप्रमाणे विषाचा थोडासा अंश प्राण्याच्या जीविताचा नाश करतो, त्याप्रमाणे विषय भोगाविषयी थोडीही शंका देखील संपूर्ण विचार शक्तीचा नाश करते. म्हणून जन संसारामध्ये आल्यानंतर परमार्थाविषयी विचार करत नाही आणि विषयाच्या संसाराच्या भोगाविषयी जर मनामध्ये थोडीही शंका आली तर संपूर्ण त्याला विचाराचा नाश करतो आणि त्याला परमार्थ भेटणार नाही. म्हणून हृदयामध्ये विषयाची आठवण जरी आली तरी सर्वसंग परित्याग केलेल्या पुरुषाला विषयासक्ती वाटते. त्यातून विषय प्राप्तीची इच्छा उघड होते. जेथे काम निर्माण होतो तेथे क्रोधाने आपले स्थान ग्रहण केलेले असते. क्रोधामध्ये कर्तव्याविषयी
भ्रांती ठेवलेलीच आहे. ज्याप्रमाणे वादळी वाऱ्याने दिवा विझून जातो, त्याप्रमाणे समूह उत्पन्न झाला की उपदेश समृद्धी नष्ट होती. किंवा सूर्यास्ताच्या वेळी अंधार रात्र सूर्य तेजाला गिळून टाकते, त्याप्रमाणे समृद्धी नष्ट झालेल्या माणसाची दीन अवस्था होते. मग सर्वत्र ज्ञानाचा अंधकार होतो, मग तो सर्व व्यापून टाकतो. त्यावेळी हृदयात असलेली बुद्धी कोणताही विचार नसल्याने व्याकुळ होते. ज्याप्रमाणे जन्मलेला मनुष्य जन्मताच आंधळा आहे, तर प्रसंगामुळे धावपळीत सापडला तर त्याला निरुपायाने पळावे लागते, तेव्हा तो दीनपणाने सैरा वैरा पळत सुटतो. त्याप्रमाणे बुद्धीची अवस्था होती. अशा प्रकारे समृद्धीनाश झाला म्हणजे बुद्धी विचारीन होते. त्यावेळी कर्मयोगाने जेवढे ज्ञान मिळालेले असते ते सर्व नष्ट होते. शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर शरीराची जशी अवस्था होते त्याप्रमाणे बुद्धिनाशामुळे पुरुषाची स्थिती होते. म्हणून अर्जुना ऐक, अग्नीची लहान ठिलगी ज्वलनशील पदार्थाला लागली की तो अग्नीचे मोठे रूप घेतो आणि त्रिभुवन जाळण्यास समर्थ होतो. त्याप्रमाणे विषयाचे चिंतन किंचित जरी मनाने केले तरी हा एवढा अधपात त्या अग्नीप्रमाणे त्यांच्या मागोमाग येतो. म्हणून हे सर्व विषय मनापासून पूर्णपणे टाकून द्यावेत, मग राग द्वेष सहजच नाहीसे होतील. अर्जुना, आणखी अशी की प्रीती द्वेष नाहीसे झाले आहेत, अशी इंद्रिये विषयभोग घेऊ लागली तरी ते बाधक होत नाहीत. ज्याप्रमाणे आकाश मार्ग कर्म करणारा सूर्य स्वतःच्या किरणरूपी हाताने जगाला स्पर्श करतो, तो जगाशी संघटन घडल्याने त्यांच्या सांसर्गिक दोषाने लिप्त होतो काय, त्याप्रमाणे विषयाबद्दल उदासीन आत्मानंदामध्ये रममान झालेला असा काम क्रोधापासून अलिप्त झालेला असतो. त्याला आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काहीही विषयात आढळत नाही, तर मग कोणतेही विषय त्याला कसे बाधक होतील. जर पाण्याने पाणी बुडविले, अग्नीला अग्नी भाजले असे घडले तरच तो ब्रह्मस्वरूपाने परिपूर्ण असलेला स्थितप्रज्ञे विषयांच्या आसक्तीने व्याप्त होईल. असा जो केवळ अद्वितीय आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे निसंशय समज. जेथे सर्वत्रेने चित्ताला प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाला प्रवेश मिळत नाही. ज्याच्या पोटात अमृताचा झरा निर्माण झाला आहे त्याला भूक तहान लागण्याची भीती कधीही नसते. तसेच चित्त प्रसन्न झाले तर दुःख कसे व कोणाला होईल. अशा पुरुषाची बुद्धी स्वाभाविकपणे परमात्म स्वरूपी स्थिर झालेली असते. जशी निवाऱ्याला असलेली दिव्याची ज्योत मुळीच कंपावत नाही, त्याप्रमाणे स्वरूपात मग्न आणि समाधानीयुक्त असलेला स्थितप्रज्ञ पुरुष स्थिर बुद्धीचा असतो. इंद्रिये मन बुद्धी यांच्या स्थिरतेचा विचार ज्याच्या चित्तात नसतो त्याला विषयादी गुणधर्म जकडून टाकतात. त्या अविवेकी पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर होत नाही आणि त्याची ओढ ही त्याच्या ठिकाणी नसते. त्याच्या मनाला स्थिरत्वाची इच्छा होत नसेल तर त्याला शांती कशी प्राप्त होईल. जेथे शांतीचा जिव्हाळा नाही त्या ठिकाणी चुकूनसुद्धा सुखाचा प्रवेश नसतो. अशा पापस्थानी मोक्ष राहत नाही. अग्नीत घातलेले बीज उगवले असे न होणारे घडले तरच अशांत मनुष्याला सुखप्राप्ती होईल असे समज. म्हणून मनाची अस्थिरता हेच दुःखाचे कारण आहे. त्यासाठी इंद्रियाचा मनोनिग्रह आणि दमन करणे हितावह आहे. इंद्रिये ज्याची इच्छा करतात तेच जे पुरुष करतात ते ज्ञानाने विशेष समुद्र तरुण गेले असे बसते, परंतु खरोखर ते तरुण जात नाहीत. जशी नाव किनाऱ्याला पोहोचली असता वादळी वाऱ्याच्या माऱ्यात सापडली तर अगोदर टळलेले संकट पुन्हा प्राप्त होते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेल्या ज्ञानशील पुरुषाने मजेने जरी इंद्रियाचे कौतुक केले तरी सुद्धा तो संसार दुःखाने पिडला जातो. म्हणून हे धनंजया, आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली तरच यापेक्षा अधिक जीवनाचे सार्थक काही असेल काय. असे पहा की कासव प्रसन्न असले की आपले हातपाय पसरीत असतो, त्याप्रमाणे मनात आली तर लगेच आपल्या इच्छेनुसार तेच हातपाय ओढून घेते.
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात, त्याच्या इच्छेनुसार आचरण करतात, त्यांचीच बुद्धी स्थिर झाली असे जाण. आता आणखी एका स्थितप्रज्ञांचे गूढ गंभीर लक्षण तुला सांगतो, ते ऐक. सर्व प्राणी मात्र ज्या परमात्म स्वरूपाच्या अज्ञात झोपलेले असतात, त्याविषयी आत्मज्ञानाने तो जागृत असतो. आणि विषयभोगाच्या व्यवहारात जे प्राणी मात्र जागे असतात, त्या व्यवहारात तो निद्रित असतो. अर्जुना, अशी लक्षणे ज्याच्या ठायी आहेत, तो खरा निरुपाधी स्थिरबुद्धी, तोच निरंतर मुनीश्वर आहे असे समज. अर्जुना, दुसऱ्या प्रकाराने त्याला ओळखता येईल कसे ते ऐक. ज्याप्रमाणे समुद्राच्या ठायी निरंतर शांतता असते, जरी असंख्य नद्याचे सगळे प्रवाह समुद्रामध्ये येऊन मिळतात, परी तो समुद्र जरासुद्धा वाढत नाही आणि आपल्याही मर्यादाही सोडत नाही. आणि कितीही उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात, परंतु समुद्राचे पाणी जरासुद्धा कमी होत नाही. त्याप्रमाणे अशा सिद्ध पुरुषाला अनायासे वृद्धिसिद्धीची प्राप्ती झाली तरीही त्याच्या बुद्धीला हर्षाचा आवेग येत नाही, किंवा त्या मिळाल्या नाही तरी त्याचा धीर सुटत नाही. सूर्याच्या घरी प्रकाशासाठी दिवा लावावा लागतो का? सूर्याच्या घरी प्रकाशासाठी दिवा लावावा लागतो का? लावा लागणार नाही. आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधारात कोंडला जाईल का? त्याप्रमाणे वृद्धिसिद्धी आल्या आणि गेल्या तरी पण त्याचे भान नसते, कारण तो अंतर्यामी महा आनंदात निमग्न असतो. तो आपल्या वैभवाने सुंदर इंद्रभवनाला कपदार्थ समजतो. तो भिल्लाच्या खोपटात सुख मानेल काय? जो अमृताला नाव ठेवतो, तो जसा भातावरची पेज पिणार नाही, त्याप्रमाणे आत्मसुखाचा स्वाद घेणारा वृद्धिसिद्धीचा उपयोग घेत नाही. अर्जुना, नवलाची गोष्ट पहा की जेथे स्वर्गसुख गौण वाटतात, तेथे सामान्य वृद्धिसिद्धीची काय पर्वा वाटेल. असा जो आत्मज्ञानाने संतुष्ट आणि ब्रह्मज्ञानाने पुष्ट झाला आहे, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे अशी तू ओळख. तो अहंकारावर विजय मिळवून सर्व वासनांचा त्याग करून विश्वरूपेच होऊन विश्वात संचार करतो. अशी ही परब्रह्मावस्था अपरंपार आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते कामनारहित होऊन सहजपणाने ब्रह्मपदाला पोचतात. चैतन्य तत्वाशी एकरूप होत असताना परांजातेवेळी होणारी तळमळ स्थित प्रज्ञाच्या चित्तात प्रतिबंध करू शकत नाही. तीच ब्रह्मस्थिती श्रीकृष्ण सौमुखाने अर्जुनाला सांगतो आहे असे संजय म्हणाला. याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकले आणि अर्जुन मनात म्हणाला, अशा विचार पद्धतीमुळे आमचे युद्ध न करण्याचे आयते काम झाले. कारण जेवढे कर्म म्हणून आहे ते सर्व देवाने त्याचे ठरविले आहे, तर मी युद्ध करावे हे आपोआपच थांबले. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बोलण्याने आनंदलेला धनुर्धर अर्जुन यानंतर शंका घेऊन चांगला प्रश्न विचारेल. तो प्रसंग मोठा, सुंदर, रसपूर्ण, सर्व धर्मांचा संग्रह किंवा विवेकरूपी अमृताचा अमर्याद सागर आहे. सर्वज्ञांचा राजा आनंद श्रीकृष्ण या कथेत स्वतः निरूपण करील. तीच कथा श्री निवृत्तीनाथाचा सेवक ज्ञानदेव सांगेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की असा असणारा जे भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी धनुर्धर युद्धाला अर्जुनाला युद्ध करण्यासाठी शंका आलेली आहे, तर ते शंका निरसन करण्यासाठी मोठा प्रसंग त्या असणाऱ्या ज्या ठिकाणी रसपूर्ण असणारे युद्ध कसं करावं करण्याचं रसपूर्ण कथा, विवेकरूपी अमृतरूपी शब्द, अमर्याद सागर अमृताचे असे असणारे शब्द श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगतील. आणि असा अनंत श्रीकृष्ण राजा त्या कथेचे स्वरूप निरूपण करेल. तीच कथा निवृत्तीनाथाचा सेवक ज्ञानदेव सांगेल असे असणारं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगतात. तर भगवान श्रीकृष्णानं या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्याय समाप्त झालेला आहे. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असं उपदेश करतील, अमृतासारखं ज्ञानासारखं सागर असणारं उपदेश करतील की श्रीकृष्णा अर्जुना तू युद्ध करेपर्यंत योग्य नाही, तू युद्ध केलंच पाहिजे. हे धर्मयुद्ध आहे, म्हणून तू युद्धात माघार घेऊ नको. हे रसपूर्ण कथा तिसऱ्या अध्यायामध्ये असणारं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगतील. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.